पोलीस आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई यांना सलामी झालेली आहे। परेड कमांडर हे आपला अहवाल सादर करण्यासाठी आलेले आहेत। विमान परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंड इन कमांड, एक प्लाटून कमांडर, 180 जवान हाजिर है। परेड निरीक्षण के लिए तैयार है। परेडचा अहवाल सन्माननीय प्रमुख अतिथी यांना सादर केलेला असून प्रमुख अतिथी यांना परेड निरीक्षणाकरता विनंती केलेली आहे। परेड कमांडर प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई मयूर कुशल कांबळे हे सन्माननीय प्रमुख अतिथींना परेडचा अहवाल सादर करून परेड निरीक्षणाकरिता प्रमुख अतिथींना घेऊन जात आहेत। परेड कमांडर यांनी सन्माननीय प्रमुख अतिथींना परेडचा अहवाल सादर केलेला आहे। सन्माननीय प्रमुख अतिथी श्री एस जयकुमार पोलीस आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई परेडचे निरीक्षण करण्याकरता मार्गस्थ होत आहेत आणि आता परेडची धुरा आहे सेकंड इन कमांड चेतन पद्माकर पाटील यांच्याकडे। सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या प्रमुख अतिथींचं आणि प्रशिक्षणार्थींचं स्वागत करायचं आहे। या दिमागदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय प्रमुख अतिथी श्री एस जयकुमार पोलीस आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई साहेब हे आपल्या अमूल्य वेळ माझ्या सत्र क्रमांक 57च्या 537 शिलेदारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यास आवर्जून उपस्थित राहिले याचा माझा सार्थ अभिमान आहे। नवतरुणांची प्रेरणा असलेले मनमिळावू व्यक्तिमत्व अशी ख्याती असलेले आमचे प्रमुख अतिथी सर्व प्रसंगांनी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रमुख अतिथी यांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय प्रमुख अतिथी श्री एस जयकुमार पोलीस आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई दीक्षांत संचलनादरम्यान निरीक्षण करीत आहेत। सर्व प्लाटून एक एक करून सरांना मानवंदना देण्याकरता सावधान होत आहेत आणि मानवंदना देत आहेत। प्रमुख अतिथी हे परेडचं निरीक्षण करत आहेत। सोबत वाहनामध्ये आहेत या गुरुकुलाचे प्राचार्य श्री प्रसाद अत्तानावरू सर आणि परेड कमांडर प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई मयूर कुशल कांबळे। सर्व पथके क्रमाक्रमाने सावधान होऊन आपण निरीक्षणाकरिता सज्ज असल्याचे प्रदर्शित करीत आहोत। सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे। पावसाच्या सातत्यपूर्ण बरसण्याने ओढा जसा पुरात बदलतो तसा मी बदललो। घण्याचे घाव सहन करून दगड जसा बदलतो परिस्थितीमुळे तसा मी बदललो। मेणबत्ती अग्नीने बदलते तसा मी बदललो। पाणी जसे उष्णता घेऊन वाफेत बदलतं तसं मी बदललो। कोळसा जसा हिऱ्यात बदलतो तसा मी बदललो। सन्माननीय प्रमुख अतिथी महोदय परेडचे निरीक्षण करून पुन्हा मुख्य मंचाकडे मार्गस्थ होत आहेत। आता वेळ आलेली आहे ती वचनबद्ध होण्याची। यानंतर परेड कमांडर हे शपथ ग्रहणाची अनुमती प्रमुख पाहुणे यांच्याकडून घेणार आहेत। त्यानंतर निशाण टोळीचं आगमन होईल। कृपया त्यावेळी सर्वांनी जागेवर उभे राहून निशाण टोळीला आपल्या राष्ट्रगीताला राष्ट्रध्वजाला मानवंदना द्यावायचे आहे। प्रमुख अतिथींचं आगमन झालेलं आहे। परेड कमांडर हे शपथ ग्रहणाकरिता परवानगी घेणार आहेत। श्रीमान दीक्षांत संचालन परेड को शपथ ग्रहण करने की अनुमति प्रदान करें। सन्माननीय अतिथी यांच्याकडून शपथ ग्रहणाची परवानगी घेऊन तेज चाल सुंदर अशा तेज चाल मध्ये परेड कमांडर जागेवर जात आहेत। थोड्याच वेळात निशाण टोळीचं आगमन होईल। कृपया उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट थांबू द्यावायचा नाही। उपस्थितांनी जागेवर उभे राहायचं आहे।
शपथ ग्रहणाची पूर्वतयारी. प्रशिक्षणाचे आहेत कैलास सोळंकी, गणेश शिंदे, अविनाश बाजार, राहुल गोरख, स्वप्नील सांगलेटी, पोपट गायकवाड, गोविंद चव्हाण. ध्वज उन्हाची सावली, ध्वज सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा माझ्या ध्वजाचा पदर. आम्हा भारतीयांचे पंचप्राण हो, फडके राष्ट्रीय निशाण हो, त्याच्यासाठी जगू, त्याच्यासाठी मरू, लावू पणास प्राण हो, लावू पणास प्राण हो. एक नाद गरजतो भारत तुझा अभिमान हो, हिमालयाचे उंच शिखरावरती फडकत राहो आमचा अभिमान हो. आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज, महाराष्ट्र पोलिसांचा मानबिंदू असणारा महाराष्ट्र पोलीस ध्वज हा राष्ट्राची अगर त्या संघटनेची देवता असते आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी तो भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून फडकला. झंडा ऊंचा रहे हमारा, विजय विश्व तिरंगा प्यारा हे गीत प्रत्येक भारतीयाच्या ओठांवर कायम गुणगुणत असते. 22 जुलै 1947 रोजी झालेल्या संविधान सभेत तो हाताच्या स्वरूपात स्वीकारला. आपला राष्ट्रध्वज हे देशाचे सर्वोच्च सन्मानाचे प्रतीक आहे. त्यासोबतच 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला समारंभपूर्वक ध्वज प्रदान केला. हा ध्वज प्रदान सोहळा शिवाजी पार्क येथे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व महामहिम राज्यपाल श्री प्रकाश यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात शपथ ग्रहणाचा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. शपथ ग्रहणाकरता पुन्हा पूर्वतयारी. मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे आदरणीय श्री प्रसाद अक्कनवरू सर प्राचार्य यांना विनंती करते की सत्र क्रमांक 57च्या प्रशिक्षणार्थींना देश व पोलीस दलाशी वचनबद्धतेची शपथ द्यावी. आम्ही अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू. तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्य निष्ठेने, प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू. आम्ही महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खल निग्रहणाय सार्थ ठरू. यासाठी ईश्वर आम्हास सहाय्य करो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घेतली आम्ही शपथ आता कर्तव्यदक्ष पोलीस होऊ, कर्तव्याला जागू, माणुसकीने वागू, तत्परतेने करू काम, तपासही योग्य लावू, दुर्बलांचे रक्षणाकरता दुर्जनांचे भक्षक होऊ. घेतली शपथ आता कर्तव्यदक्ष पोलीस होऊ. कृपया सर्वांनी आसनस्थ व्हावे ही विनंती. विकट
यानंतर लगेचच दीक्षांत परेड संचलन सुरू होईल. सुरू झालेले आहे. ज्या क्षणाची वाट आपण आतुरतेने पाहत होतो ते दीक्षांत संचलन. मुख्य परेड कमांडर की आवाज पूरे मैदान में गूंजती हुई आसमान की तरफ खनखती आवाजाने पूर्ण मैदान व्यापलेला आहे. कृपया सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या आमच्या नवसाजिदांचे स्वागत करावे. प्रथम व्हिडिओ चाल मध्ये आणि नंतर ते चाल मध्ये परेडचे संचलन होईल. सदरक्षणाय निग्रहाय करीतो गर्जना रक्षण करतो जनतेचे सत्य हाच आमचा स्वामी. चढून खाकी अंगावरती ठेवीन लाज सत्याची अपराध्यास दाखवून जेल मोरेल मान भ्रष्टाचाराची. काम करून विद्वानाने कर्तव्य पूर्ण करेल. मदत करून गरिबांची ताट माने नेहमी जगेल. चिरडून बुंडास पायाखाली दाखवीन खाकी बाणा. सैरा वैरा करून अपराध्यास तोडीन त्यांच्या माना. महाराष्ट्र पोलिसांची ख्याती साऱ्या जगास दाखवीन. वाईट नजरेनं पाहणारा त्याच्याच रक्ताने मातवीन. जीव गेला तरी चालेल घाबरणार नाही कोणास. कर्तव्य करेन असे की गर्व वाटेल मनास. हा नयनरम्य सोहळा सुरू झालेला आहे. प्रथम परेड संचलन हे व्हिडिओ चाल मध्ये होईल. त्याची पूर्वतयारी सुरू झालेली आहे. यानंतर ते चाल मध्ये एक एक प्लाटून माननीय प्रमुख अतिथी यांना मानवंदना देतील. पूर्ण परेड संचलनाचे नेतृत्व करत आहेत परेड कमांडर प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई मयूर कुशल कांबळे. सेकंड कमांड आहेत पोलीस प्रशिक्षणार्थी चेतन पद्माकर पाटील. उपस्थित सर्व नातेवाईक मित्रमंडळी यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या आमच्या नवजवानांचे स्वागत करायचे आहे. तुमच्या टाळ्या आमच्या या नवजवानांना स्फूर्तीचं काम करणार आहेत. उपस्थित मंडळींच्या मनात पोलिसांविषयी एकच भावना असेल, रात्रंदिवस करतोस सेवा भारताच्या सुपुत्रा. कृतज्ञने तुला आमचा सलाम पोलीस मित्रा, पोलीस मित्रा. व्हिडिओ चाल करिता एक एक प्लाटून सज्ज होत आहेत. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है. आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. आसमान तो अभी बाकी है. आसमान तो अभी बाकी है. व्हिडिओ चाल करता दिव्य मार्चिंग करता पूर्ण परेड संचलनाचे नेतृत्व करत आहेत परेड कमांडर प्रशिक्षणार्थी मयूर कुशल कांबळे. सेकंड कमांड आहेत प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई चेतन पद्माकर पाटील. एक एक प्लाटून आता मंचासमोर सलामी मंचासमोर प्रमुख अतिथींना मानवंदना देण्याकरता सज्ज झालेले आहेत. कमांडर आहेत मयूर कुशल कांबळे. सेकंड कमांडर आहेत
चेतन पद्माकर पाटील यांनी सन्माननीय प्रमुख अतिथी यांना अभिवादन केलेले आहे। यानंतर पथक क्रमांक 1 चे नेतृत्व करत आहेत पोलीस शिपाई निरंजन दत्तात्रय शेटके, घटक मुंबई शहर। दर्शक आहेत अनिकेत ज्ञानेश्वर पाटील। या पथकाचे प्रशिक्षक आहेत पोलीस हवालदार शंकर फाळके। उत्तम नमुना पेश केलेला आहे। पथक क्रमांक 1 यांनी सलामी दिलेली आहे प्रमुख अतिथी यांना। यानंतर मार्गदर्शक होत आहे पथक क्रमांक 2। पथक क्रमांक 2 चे नेतृत्व करत आहेत प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई विलास पोपट बांबळे। दर्शक आहेत आनंद गणेश गायकवाड। या पथकाचे प्रशिक्षक आहेत PSI याकूब वळवे। पथक क्रमांक 2 ने अभिवादन केलेलं आहे प्रमुख पाहुण्यांना स्वहास्य वडनाने हे अभिवादन स्वीकारत आहेत। यानंतर पथक क्रमांक 3 मार्गदर्शक आहे सलामी मंचाकडे मानवंदना देण्यासाठी प्रमुख अतिथी यांना। याचे कमलेश राहुल भोसले। दर्शक आहेत रोहित सुरेश सरके। प्रशिक्षक आहेत या पथकाच्या महिला पोलीस शिपाई महेश्वरी माने। एकदम दिमागदारपणे मानवंदना देत आहे पथक क्रमांक 3। यानंतर मार्गस्थ होत आहे पथक क्रमांक 4 त्याचं नेतृत्व करत आहेत प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई अक्षय कुमार बाळासाहेब शेलार। दर्शक आहेत आशिष गणेश लोणे। या पथकाचे प्रशिक्षक आहेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मिसाळ। या पथकाने मानवंदना दिलेली आहे आपल्या प्रमुख अतिथींना। पथक क्रमांक 5 चे नेतृत्व करत आहेत प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई भारत संपत मोरे। दर्शक आहेत अक्षय अशोकराव रावत। या पथकाचे प्रशिक्षक आहेत पोलीस हवालदार जयराम माळे। एकदम दिमागदारपणे मानवंदना देत आहेत आपली दिमागदार डाऊनदार चाल देवदत्त पाऊल संयम व शिस्त। उत्तम नमुना पेश केलेला आहे पथक क्रमांक 5 यांनी। यानंतर येत आहे पथक क्रमांक 6 चे नेतृत्व करत आहेत प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई प्रसाद बाळू जाधव। दर्शक आहेत दीप राजेंद्र दिवडे। या पथकाचे प्रशिक्षक आहेत पोलीस हवालदार मनोज कुंभुणे। एकदम दिमागदारपणे या पथक क्रमांक 6 यांनीही प्रमुख अतिथी यांना मानवंदना दिलेली आहे। त्यांच्या या तुकडीच्या सत्र क्रमांक 57 चे हजेरी वाचत होते ASI मूल्य आणि हवालदार जराडे साहेब। या टाळ्यांच्या गजरात सर्व प्रशिक्षणार्थींचे उत्साह वाढवायचा आहे। उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कमी होऊ द्यायचा नाही। यामुळे प्रशिक्षणार्थींचे मनोबल वाढणार आहे। समाजाला पोलिसांकडून काय अपेक्षित असते तर तत्पर सेवा आणि मायेचे 2 शब्द। थोडक्यात आपल्यावर पडलेल्या प्रसंगाच्या वेळी आपल्याला समोरच्याकडून जी अपेक्षा असते अगदी तशीच अपेक्षा समाज आपल्याकडून करतो। प्रसंगी मऊ व प्रसंगी कणखर बनून आपले कर्तव्य पार पाडाल। भाषण संभाषण कौशल्य चित्रलेखन नृत्य गायन कला या विविध कलागुणांना वाव देण्याकरिता या संबंधित विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतला। प्लांटेशन क्लब, फोटोग्राफी क्लब, बुक क्लब, फॉरेन्सिक क्लब, मोबाईल फॉरेन्सिक, म्युझिक क्लब, मायक्रोसॉफ्ट क्लब, ड्रॉइंग क्लब, मूव्हीज क्लब असे विविध 9 क्लब तयार करून त्यांच्या कला जोपासण्याचा प्रोत्साहन देण्यात आले। बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये उच्च दर्जाची शिस्त व कामाप्रती समर्पकता आणि कर्तव्याप्रती समर्पित भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण देऊन त्यामध्ये सकारात्मक अद्ययावत बदल करण्यात आले। बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये आता पेज 4 मध्ये संचलन होत आहे। परेड कमांडर आहेत एक प्लाटून पेज 4 मध्ये प्रमुख अतिथी यांना मानवंदना देणार आहेत। क्रमांक 1 प्लाटून यांनी मानवंदना प्रमुख अतिथी यांना दिलेली आहे। पेज 4 मध्ये अत्यंत दिमागदार रुबाबदारपणे मानवंदना दिलेली आहे। तितक्याच आपुलकीने माननीय प्रमुख अतिथी यांनी या मानवंदनेचा स्वीकार केलेला आहे। यानंतर प्लाटून क्रमांक 2 हे मार्गदर्शक आहे। मानवंदना दिलेली आहे आपल्या प्रमुख अतिथी यांना। लगेचच पेज 4 मध्ये क्रमांक 3 चे प्लाटून हे मार्गदर्शक आहे। प्रमुख अतिथी यांना मानवंदना देण्यात आलेली आहे, सलामी दिलेली आहे। दिमागदार
या सत्र क्रमांक 57 चे त्यांनी केलेले कष्ट हे इथे आपल्याला दिसून येत आहेत। यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक 4 प्रमुख अतिथी यांना सलामी दिलेली आहे, मानवंदना दिलेली आहे। लगेचच पाठोपाठ मार्गस्थ होत आहे प्लाटून कमांडर पथक क्रमांक 5 यांची मानवंदना दिलेली आहे प्रमुख अतिथींना। यानंतर क्रमांक 6 शेवटचे प्लाटून मार्गस्थ होत आहे सलामीच्या समोर। एकजूटपणा प्रमुख अतिथी यांना दिलेली मानवंदना, प्रमुख अतिथी यांनी मानवंदना थोडं हस्त मुखाने स्वीकारलेली आहे। भाईवरच्या प्रशिक्षणामध्ये शारीरिक प्रशिक्षणादरम्यान क्रिकेट, रॉक, ऑब्स्टॅकल्स, ग्राउंड वर्क, रोड वॉक, तायक्वांदो याचे तसेच लाठी शस्त्र समारंभ कवायत यामध्ये सेलार, इन्सास, कार्बाईन, एकेएम, पिस्टल, रिव्हॉल्वर, एलएमजी या शस्त्रांची माहिती, शस्त्र हाताळणी आणि गोळीबार सराव या बाबींचा समावेश करण्यात आला। कमांडो प्रशिक्षण, दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देता यावे यासाठी प्रशिक्षणार्थींना देण्यात आलेले आहे। मैदानावर कवायत शिक्षक व भाईवर्ग अधिकारी, आंतरवर्ग अधिकारी शिकवणारे यांनी आपल्या परीने त्यांच्याकडे सर्वोत्तम ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणत्याही शिक्षकाच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करून यशाच्या शिखराकडे केलेला प्रवास। आज या ठिकाणी उपस्थित असलेले बँड पथक या सुंदर सोहळ्यास आपल्या कर्णमधुर संगीताने उत्तम साथ देत आहेत। वाद्यवृंद पथके राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 8 गोरेगाव, मुंबई बँड पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री हेमंत परशुराम केंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुजय डोळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलम सय्यद, मुंबई शहर व त्यांचे सहकारी। मैं खाकी हूँ, दिन हूँ रात हूँ, सांझ वाली बातें हूँ, मैं खाकी हूँ। आंधी में तूफान हूँ, होली में, रमजान में, देश के सम्मान में। आज की कर्तव्य को हलचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ। तैयार हूँ मैं हमेशा ही तेज धूप और बारिश, हंस के साथ जाने को सारे त्योहार। पुढे ते एक चाल म्हणून काम केलेले आहे। बीट करता टाळ्यांचा कडकडाट त्यांचा उत्साह वाढवत आहे। प्रशिक्षणार्थींच्या पायाची बीट व उपस्थितांच्या टाळ्या यांचा सुरेख संगम वेळोवेळी आपल्याला अनुभवास मिळत आहे। समाजशास्त्रम झाल्यानंतर माननीय प्राचार्य सर यांचा अहवाल वाचन होणार आहे। आदरणीय प्राचार्य सर सन्माननीय अतिथींची सन्माननीय अतिथींसमोर माननीय प्राचार्य सर यांनी आदरणीय प्राचार्य सर यांनी सन्माननीय अतिथींसमोर सत्र क्रमांक 57 चे प्रशिक्षण बाबत अहवाल सादर करावा अशी मी त्यांना विनंती करते। सेवायुक्त प्रशासन मुंबई यांचे प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे। सर
सत्र क्रमांक 57च्या ट्रेनिंगला मी 26/2/2024 रोजी सुरुवात केली आहे। यामध्ये एकूण मुंबई शहरचे 550 ट्रेनिंग्स हजर झाले होते। त्यापैकी 340 हे माझे सैनिक आहेत आणि आता सद्यस्थितीला एकूण 537 ट्रेनिंग्स हजर आहेत। ही पहिली बॅच आहे की ज्याला आपण नवीन फौजदारी कायद्याचे जे प्रशिक्षण आहे ते दिलेले आहे। ऑल 3 लॉज वी हॅव गिवन देम एक्सलेंट ट्रेनिंग इनटू दॅट। अजून या बॅचचे एक वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला एक टार्गेट दिलं होतं की फक्त 6.5 महिन्याच्या कालावधीत त्यांचं ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे। त्यामुळे रेग्युलर जो ट्रेनिंग पिरियड आहे तो कमीत कमी करून आम्ही उत्कृष्ट यांना ट्रेनिंग दिलेलं आहे। यामध्ये आंतरवर्ग असेल, बाह्यवर्ग असेल, तसेच पोलीस दलाचे बदलते काम आहे, जसे की आधुनिक तंत्रज्ञान आहे, नवीन सामाजिक आव्हाने आहेत, महिला सुरक्षा आहे, बाल सुरक्षा आहे, यांच्यांना अद्ययावत असे ट्रेनिंग दिलेले आहे। सर, आपल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध क्लबची स्थापना करून त्यांच्या कलागुणांना आपण वाव दिलेला आहे। तसेच सामाजिक बांधिलकीतून वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेली होती। या बॅचचा अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लोकसभा निवडणूक 2024 यामध्ये यांना अनुभव प्राप्त झालेला आहे, त्यामुळे नक्कीच त्यांना भविष्यात त्याचा फायदा होईल। सर, आम्हाला खात्री आहे की आम्हाला जेवढा काही पिरियड भेटला त्यामध्ये यांना मी उत्कृष्ट ट्रेनिंग दिलेलं आहे आणि जे आता हे मुंबई शहरामध्ये पोलीस दलात दाखल होतील तर ते नक्कीच तिथे उत्कृष्टपणे सेवा बजावतील। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बॅचचा निकाल हा 100% लागलेला आहे, म्हणजे अभिमानाची बाब आहे की आणि हे कंटिन्यू सर 3रं वर्ष आहे आणि तिन्ही बॅचचा निकाल हा 100% दिलेला आहे। याबद्दल सर्वांचे जे आपले स्टाफ आहे, इथला कर्मचारी, अधिकारी आणि ट्रेनिंगचे खूप खूप अभिनंदन। आणि विशेष म्हणजे सर वरुण राजाचे अभिनंदन, कारण आम्ही इतके 2-3 दिवस रिहर्सल केली, सारखा पाऊस होता सर आणि रिहर्सल आम्ही घेऊ शकलो नाही आणि आज विशेषतः इतकं उत्कृष्ट वातावरण आहे की त्यामुळे मी स्वतः देवाचे आणि वरुण राजाचे सुद्धा आभार मानतो आणि भावी वाटचालीसाठी सर्व ट्रेनिंग्सला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरांनी वरुण राजाचं अभिनंदन केलेलं, आपल्या सर्वांच्या वतीने मी वरुण राजांचं अभिनंदन करतो। आदरणीय प्राचार्य सरांनी सत्र क्रमांक 57चे प्रशिक्षण कालावधीतील एकंदर कामगिरीचा धावता आढावा अगदी थोडक्यात सादर केला आहे। जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आसमान तो अभी बाकी है। आणि आता संपन्न होत आहे सत्र क्रमांक 57चा दीक्षांत संचलन सोहळा आणि पार पडत आहेत प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा। पारितोषिक प्रदान करण्याकरता मी सन्माननीय प्रमुख अतिथींना विनंती करते, कृपया बक्षीस वितरण मंचावर यावे। आंतरवर्ग सर्व विषयात प्रथम बक्षीस प्राप्त केलेला आहे हजेरी क्रमांक 423 मनोज अधिक पाटसुते। नवीन आलेले कायदे त्याचं ज्ञान कमी वेळात केलेलं, पूर्ण केलेले हे प्रशिक्षण आणि त्यात मिळवलेले हे मार्क, अभिनंदन मनोज अधिक पाटसुते। नंतर विषय क्रमांक 1 ते 3 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त प्रशिक्षणार्थी आहे हजेरी क्रमांक 313 प्रणय तुकाराम पाटील। एक गुणवंत विद्यार्थी। नवीन अंमलात आले फौजदारी कायदे यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले आहे, बक्षीस प्राप्त केलेले आहे प्रणय तुकाराम पाटील, अभिनंदन। विषय क्रमांक 4 ते 8 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त प्रशिक्षणार्थी हजेरी क्रमांक आहे 423 मनोज अधिक पाटसुते। पुन्हा एकदा मनोज अधिक पाटसुते। विषय क्रमांक 4 ते 8 यामध्ये प्रॅक्टिकल्स, गुन्हे नियंत्रण, पोलीस प्रशासन या विविध विषयांचे ज्ञान त्यांना दिले जातं। यामध्ये त्यांनी बक्षीस मिळवलेले आहे मनोज अधिक पाटसुते। विषय क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त प्रशिक्षणार्थी हजेरी क्रमांक आहे 137 शेखर जयसिंग अवसरे। सध्या भावनिक प्रज्ञावंत होणे प्रत्येक पोलिसाला खूप आवश्यक आहे
आणि याच्यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले आहेत शेखर जयसिंग अवसरे. भावनिक प्रज्ञावंत या विषयासाठी विषय क्रमांक 9 साठी बक्षीस मिळालेलं आहे. यानंतर बाह्य वर्ग सर्व विषयात प्रथम आहेत मनोज विष्णू संकपाळ. मनोज विष्णू संकपाळ शरीराने आणि मनाने कणखर. बाह्य वर्ग सर्व विषयात प्रथम प्रावीण्य प्राप्त केले आहेत. इनाम विजेते आहेत मनोज विष्णू संकपाळ. यानंतर आहे गोळबा सराव प्रथम. अचूक लक्ष अचूक वेध घेत प्रथम पारितोषिक प्राप्त केला आहे. हजेरी क्रमांक 256 किरण सर्जेराव करचे. तुमच्या टाळ्यांचा कडकडाट या इनाम विजेत्यांना स्फूर्तिदायक ठरणार आहे. यानंतर आहेत किरण सर्जेराव करचे यांनी गोळीबार सरावामध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केलेले आहे. यानंतर आहेत पीटी मधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी हजेरी क्रमांक 28 अरुण भाऊराव लोंढे. अरुण भाऊराव लोंढे पीटी मध्ये कवायत प्रशिक्षणामध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून प्रशिक्षणार्थी अरुण भाऊराव लोंढे यांना बक्षीस प्राप्त झालेले आहे. सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं अभिवादन करायचं आहे. यानंतर कमांडो कोर्स सर्वोत्कृष्ट हजेरी क्रमांक आहे 521 दिनकर गुलाब महाले. कमांडो म्हटलं की शरीराने तंदुरुस्त. कमांडो नावातच भीती. नाव जरी घेतलं तर माणूस थरथर कापतो. असं कमांडो प्रशिक्षण त्यासाठी उत्कृष्ट पारितोषिक मिळालेलं आहे. दिनकर गुलाब महाले. उपस्थितांनी कृपया टाळ्यांचा गजर चालू ठेवायचा आहे. पोलीस खात्याची शिस्त खूप महत्वाची असते. त्यासाठी सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी म्हणून मयूर कुशल कांबळे यांना सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी म्हणून बक्षीस प्राप्त झालेलं आहे. पोलीस खात्याची शिस्त नावातच पोलीस खातं आणि शिस्त ही खात्याची पहिली बाजू आहे आणि याचं बक्षीस मिळालेलं आहे मयूर कुशल कांबळे. यानंतर सत्रातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी द्वितीय क्रमांक हजेरी क्रमांक 373 हेमंत रमेश सोनवणे. सर्वोत्कृष्ट या सर्व सत्रातील द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे हेमंत रमेश सोनवणे. सर्व उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटात त्यांना अभिवादन द्यायचं आहे. यानंतर आहे सत्रातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी प्रथम क्रमांक 57 चे मनोज अधिक पाचपुते. आणि हॅट्रिक साधलेली आहे या सत्रातील पारितोषिकांची. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. बक्षीस प्राप्त करून यांनी हॅट्रिक साधलेली आहे. माननीय प्रमुख अतिथी यांचे हार्दिक आभार. सर्व बक्षीस विजेत्यांचे मनपूर्वक अभिवादन. या ठिकाणी आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोल 57 सत्राच्या दीक्षांत परेड समारंभासाठी आयोजक श्री प्रकाश अकनूरू, त्यांचे सर्व स्टाफ, प्रशिक्षणार्थी, त्यांचे सहकुटुंब, माझे सहकारी सुनील भरद्वाज, या कार्यक्रमाला
उपस्थित सर्व विशेष आमंत्रित पत्रकार मित्रांनो, बंधू आणि बहिणींनो, या प्रांगणात अतिशय उत्तम और दिमागदार परेड करून दाखवलेला आहे। यासाठी विशेष मी प्राचार्य श्री प्रकाश अकनोरू आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो। मागच्या 6 महिन्यापासून सर्व प्रशिक्षणार्थी या पोलीस प्रशिक्षण केंद्रात हजर राहून अनेक विषय शिकलेला आहे आणि मागच्या काही दिवसापासून या मैदानामध्ये पाऊस असल्या तर पण खूप मेहनत करून परेड प्रॅक्टिस केलेला आहे आणि रिहर्सल शिवाय अतिशय उत्तम परेड आपण करून दाखवलेला आहे। यासाठी सर्व लोक कौतुकाचे आहे आणि विशेष आपला सर्व ड्रिल इन्स्ट्रक्टर्स, आपला आरपीआय या सर्वांना मी विशेष शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रम माझ्यासाठी व्यक्तिगत विशिष्ट आहे। इथे हजर असलेले 537 सर्व प्रशिक्षणार्थी मागच्या वर्षी मुंबई पोलिसांनी रिक्रूट केलेले लोक आहेत। व्यक्तिगत ये पूर्ण प्रोसेस आम्ही स्वतः आमच्या सहकारी सर्वांच्या सोबत मिळूनच मोठी एक्सरसाइज जवळपास 7.5 लोक ॲप्लिकेशन दिले होते। यापैकी जवळपास 5 लाख लोक हजर होते। यावरून आम्ही जवळपास 8,500 लोकांना अपॉइंटमेंट ऑर्डर दिलेली आहे। याचा एक छोटा ग्रुप आहे आपल्या समोर उभे आहे आणि आपण चांगल्यापैकी प्रशिक्षण घेऊन अनेक विषय या प्रशिक्षणाच्या काळात आपण समजून घेतलेला आहे। नवीन कायदा BNS असू द्या, BNSS असू द्या आणि इतर सगळ्या मायनर ॲक्ट्स आपण इथे शिकलेला आहे। सगळ्या प्रकारच्या कवायत इथे शिकलेला आहे। आपण शिकलेले सगळं कवायत आपल्या कामात नक्की मदत करेल असं मी आशा बाळगतो। आजपासून आतापर्यंत आपण प्रशिक्षक असं ओळखलं झालेलं आहे। आजपासून आज या परेड संपल्यानंतर आपण महाराष्ट्र पोलिसाच्या पोलीस अंमलदार, महाराष्ट्र पोलिसाच्या विशेष कान आहे असं आपण ओळखला जाणार। या नवीन ओळखासोबत आपल्याला भरपूर अधिकार प्राप्त झालेला आहे। फक्त अधिकार नाहीये, परंतु अधिकार सोबत आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी पण आलेली आहे। आपण कुठलाही काम केले तर, कुठल्या कृती केले तर त्याचा चांगला परिणाम, चुकीचे काय काम केले तर याचा गालबोट हे महाराष्ट्र पोलिसात होणार आहे। या विषय आपण डोक्यात घेणे आवश्यक आहे। आपल्याला बरेचसे अधिकार दिलेले आहे। हे अधिकार आपण नियम इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षा आणि सेवासाठी वापरणं आवश्यक आहे। काही पीडित लोक आणि अनेक लोक पोलिसांच्याकडे कुठल्या प्रकारचा न्याय मिळेल असा एक्सपेक्टेशन आपल्या समोर येणार आहे। त्या काळात आपण कानूनाच्या आत त्यांना नक्की मदत करणं आवश्यक आहे। आपण त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना चांगला वागणूक अपेक्षित आहे। महाराष्ट्र पोलिसाच्या ब्रिजवाक्य सदरक्षणाय काल निग्रहणाय याच्या आधारावर आपण सर्वांना, कानून पाळणाऱ्या लोकांना सुरक्षा करणं जबाबदारी आहे। आपण नक्की या प्रशिक्षण केंद्रात घेतलेले सगळं प्रशिक्षण वापरून मदत करणार असं मी इच्छा बाळगतो। तुमच्या भावी आयुष्यासाठी
मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीसच्या वतीने शुभेच्छा देतो। आज बरेचसे प्रशिक्षणार्थीला बक्षीस मिळाले आहे, पारितोषिक मिळाले आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो। आज प्रशिक्षण संपलेलं आहे असं न घेता बाहेर पोलिसिंग करताना आपल्या समोर भरपूर चॅलेंजेस येत असणारच आहे। या चॅलेंजेसला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने आपण दर दिवस आपला स्किल वाढवणे गरज आहे, त्या दृष्टीने आपल्याला रेग्युलर अपडेशन गरज आहे। आपण योग्य रीतीने काय पण डेव्हलपमेंट असेल त्या डेव्हलपमेंटच्या फॉलो करून आपला स्वतःच्या व्यक्तिगत कला वाढवून घ्यावे। आणि आजचा परेड सादर केलेला आहे त्यासाठी मी परत एक वेळा सर्वांना अभिनंदन करतो आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। माननीय प्रमुख अतिथी यांनी आपल्याला अगदी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे। आपण दिलेल्या शुभेच्छा आणि केलेले मार्गदर्शन याकरता आम्ही आमच्या रोजच्या आयुष्यामध्ये हे अवलंबू, हे प्रशिक्षणार्थींच्या वतीने मी ग्वाही देते। धन्यवाद सर। यानंतर लगेचच सन्माननीय प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते सत्र क्रमांक 57 चे स्मरणिकेचे अनावरण केले जाणार आहे। मी प्रमुख सर आणि API दिगंबर शेडगे सर यांनी टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे, कृपया साइड नहीं गेले हो मी घेतो मी सिंगल सत्र क्रमांक 57 च्या स्मरणिकेचं अनावरण प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना, जो मन में है वो ख्वाब ना तोड़ना, हर कदम पे मिलेगी कामयाबी तुम्हें, बस सितारे छूने के लिए जमीन मत छोड़ना, जमीन मत छोड़ना। यानंतर आदरणीय प्राचार्य सर यांना मी विनंती करते की सन्माननीय प्रमुख अतिथी महोदय या श्री S जयकुमार सर, सपोलीस आयुक्त मुंबई प्रशासन यांना एक भेट वस्तू प्रदान करावी। माननीय प्राचार्य सर यांच्या हस्ते प्रमुख अतिथी यांना भेट वस्तू प्रदान केलेली आहे। धन्यवाद सर। माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री S जयकुमार साहब की दीक्षांत संचालन परेड को निष्क्रमण करने की अनुमति प्रदान करें। परेड कमांडर यांनी प्रमुख अतिथींकडून परेड निष्क्रमणाची परवानगी घेतलेली आहे। उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घाट्याचे काय कधीही बांधता येईल, क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी। परेड निष्क्रमणासाठी तयार होत आहे। पूर्वतयारी चालू झालेली आहे आणि सरते शेवटी तो क्षण आलाच, विदाईची घडी आलीच। संत श्रेष्ठ तुकोबराव म्हणतात,
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, तशी गोमटी फळे अर्थात प्रशिक्षणाचे हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या घटकात जाण्यास सज्ज झालेले आहेत। आजच्या दिवसाचे आपण इथे जे पहिले पाऊल ठेवल्यापासून किती आतुरतेने वाट पाहत असाल याची कल्पना आम्हास आहे। या गोड दिवसाची प्रतीक्षा आज संपते। आंतरवर्ग बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकांनी आपल्याकडे सर्वोत्तम ज्ञान देण्याचा प्रयत्न केला। आपण हे एकाग्रतेने हे ज्ञान ग्रहण केले। आता वेळ आली अंमलबजावणी करण्याची। जे शिकाल ते प्रत्यक्षात उतरवण्याची आपण सर्वजण त्यासाठी फार उत्सुक आहात हे आपल्या चेहऱ्यावर सांगत आहे। आपण यशाची सर्वोच्च शिखरे पादक्रांत करावी हीच गुरूंची इच्छा। आणि प्रिय पाखरानो, आपण जरी आज या लढ्यातून उडून जात असला तरी पण क्षणभर डोळे भरून या मातीकडे, मैदानाकडे, वृक्षवेलींकडे पहा। गेली प्रशिक्षणामध्ये ज्या मातीने आपला सांभाळ केला, तिच्या अंगात थंड्यावर खेळू बागडू दिले, तुमचे घामाचे थेंब तर कधी अश्रू याच मातीत मिसळले। ती माती आज आपली लेकरे उंच भरारी घेण्यासाठी जाताना पाहून तिचेही मन उचंबळून आले असेल। तिचे कृतज्ञ भावनेने चुंबन घेऊन तिला जाता जाता एक वचन द्या की तुझ्या रंगाची वर्दी घातली आई, सदैव तुझी शान ठेवू, डोळे भरून तुला फक्त आमची कीर्ती आणि कीर्तीच कामी येईल असे आश्वस्त करून जा। या निवेदनाचा निरोप समारंभ करताना सर्व प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक, पोलीस अंमलदार, अधिकारी यांच्या ओठी एकच वाक्य उठते, ते म्हणजे याचसाठी केला आता हा शेवटचा दिवस व्हावा गोड। अशा प्रकारचा शेवटचा दिवस गोड झाला आहे। सर्व प्रशिक्षणार्थींना या प्रशिक्षण संस्थेकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। हे गुरुकुल, हे गुरु आणि ही माती आपल्याला उदंड आयुष्य आणि उज्ज्वल कीर्ती प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहोत। घे झेप मित्रा, आता तुला काय येऊने आहे, संपली जरी जमीन तरी आकाश अजून सुने आहे। तो टाकवण आकाश सारे, घे भरारी मस्त, जीवनाच्या वादळाशी झुंज दे बिनधास्त, झुंज दे बिनधास्त। कार्यक्रम अजून इथे संपलेला नाही, यानंतर प्रात्यक्षिक होणार आहेत। वाखारे महिला पोलीस शिपाई ज्योती शिंदे आणि त्यांचे सहकारी। शस्त्र हे शारीरिक किंवा इतर कोणत्याही प्रकारे हानी पोचू शकेल असे साधन आहे, परंतु आमचे हे कमांडो पथक दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याकरिता तेजीने व तात्काळ कारवाई करण्यासाठी या शस्त्र तंत्राचा वापर करतात। जय श्रीमान, श्रीमान कमांडो टैक्सी लेने की अनुमति चाहती हूँ। अनुमति आहे। कमांडो प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी प्रमुख अतिथींची परवानगी घेतलेली आहे। WBC ज्योती शिंदे यांनी कोणत्याही कठीण प्रसंगी आपली निर्णय क्षमता, कार्यकुशलता याचा सुरेख संगम म्हणजे हे आमचे कमांडो पथक। या प्रात्यक्षिकाची एक झलक आपल्या समोर सादर करीत आहेत सत्र क्रमांक 57 चे प्रशिक्षणार्थी। याचं नेतृत्व करीत आहेत राखीव पोलीस निरीक्षक मोहित कुशल, पोलीस हवालदार वाखारे, महिला पोलीस शिपाई ज्योती शिंदे। वेपनमध्ये येणाऱ्या रोखे त्यांची केल्या तात्काळ हालचाल त्याचे सुंदर प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर करत आहेत कमांडो पथक।
पाठीमागून येणारे छुपे दुश्मन त्यांचा वेध घेण्यासाठी केलेल्या तात्काळ हालचाली, क्विक मुवमेंट हे त्यांच्या प्रत्येक हालचालीतून या प्रात्यक्षिकातून दाखवत आहेत. घेतलेले ट्रेनिंग हे ते उत्तमरित्या या प्रात्यक्षिकाद्वारे दाखवून देत आहेत. आम्ही सज्ज झालो आहोत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एक कमांडो म्हणून येण्यासाठी. हे ते त्यांच्या प्रत्येक हालचालीतून प्रत्येक चालीतून दाखवत आहेत. सत्र क्रमांक 57 मध्ये बहुतांश जवळपास 65% हे माजी सैनिक आहेत. देशाच्या बॉर्डरवर केलेल्या हालचाली त्याची शिदोरी घेऊन इथं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कमांडो म्हणून आपले प्रात्यक्षिक सादर करत आहेत. त्यांची जिद्द, त्यांचा आत्मविश्वास सांगू पाहत आहे की आम्ही तयार झालेलो आहेत. येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना तोंड देण्यासाठी, प्रत्येक आव्हाने पेलण्यासाठी सक्षम आहोत आम्ही मनाने, शरीराने. नऊ महिन्यांचं खडतर प्रशिक्षण त्यांनी अवघ्या कमी वेळेमध्ये पूर्ण करून आपली क्षमता त्यांनी दाखवून दिलेली आहे. यावरून ते कोणतेही आव्हान पेलण्यासाठी सज्ज झालेले आहेत. कमांडो पथक मार्गस्थ होत आहे. हे प्रात्यक्षिक संपलेलं आहे. माननीय प्रमुख अतिथी यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे. मानमध्ये सहभागी आहेत राखीव पोलीस उपनिरीक्षक विनोद सुंदर सावंत, पोलीस नाईक जुम्मा सुलेमान तडवी आणि प्रशिक्षणार्थी. लेझिम हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेतील लोकनृत्य आहे. कृपया उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे आपल्या लेझिम पथकाचं. तुतारी निनादत आहे या अवकाशामध्ये. शिवगर्जनेने स्वागत होत आहे या लेझिम पथकाचं. अनेक प्रकारच्या मनमोहक गर्जना करत येत आहे लेझिम पथक मैदानामध्ये आपले प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं उपस्थितांनी. अनेक प्रकारच्या मनमोहक हालचालींचा समावेश असणारं जोश आणि उत्साहानं भरलेलं हे लेझिम लोकनृत्य महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे. हे लोकनृत्य विविध रंगाने नृत्याने नटलेल्या अनेक विविध कलाकारांच्या समूहाने सादर केले जाते. जोश आणि उत्साहाने भरलेलं हे लोकनृत्य सत्र क्रमांक 57 चे प्रशिक्षणार्थी कलाकार आपला सुंदर आविष्कार आपल्या समोर सादर करीत आहेत. आपण सर्वांनी या कलाकारांना टाळ्यांच्या गजरात साथ द्यावी. यांना साथ देत आहेत वाद्यवृंद कलाकार. सादर होत आहे लेझिम सत्र क्रमांक 57 चे प्रशिक्षणार्थी. या लेझिम पथकाला मार्गदर्शन लाभलेलं आहे ते म्हणजे पोलीस उपनिरीक्षक विनोद सुंदर सावंत, पोलीस नाईक जुम्मा सुलेमान तडवी. आपल्या महाराष्ट्रातील लोक सादर करत आहेत. या परीक्षेत प्रशिक्षणार्थींचा उत्साह पाहून आपणासही
उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात साथ द्यायची आहे. माननीय प्रमुख अतिथी यांना लेझिम आविष्कारामध्ये मानवंदना दिलेली आहे. आवाज चितळ्यांचा स्वर आणि संग्राम आणि आमच्या प्रशिक्षणातून परिषद नृत्य याचा सुंदर आविष्कार आपल्यासमोर सादर होता. आपण या सगळ्यांना पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजराने साथ द्यावी.
याची प्रचिती आपल्याला देत आहेत आणि नुकत्यातूनच मानवंदना मार्गक्रमणासाठी